नवरात्र चालू होत आहेत म्हणून त्या निमित्ताने आजचा जो पदार्थ आहे तो उपवासाचा पदार्थ असणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणे वडे. कुरकुरीत आणि खमंग असे साबुदाणे वड्यांची रेसिपी आपण आज बघणार आहोत आणि त्यासोबत बनवणार आहोत चटपटीत अशी शेंगदाण्याची उपवासाची चटणी. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर सगळ्यात आधी आपण चटणी बनवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी मिक्सर जारमध्ये घेतला आहे 1 कप शेंगदाण्याचा कूट. शेंगदाणे भाजून आणि त्याचा कूट करून घेतलेला आहे, तो 1 कप घेतलेला आहे. नंतर मी त्यात टाकून घेणार आहे थोडीशी कोथिंबीर. नंतर त्यात टाकणार आहे 2 हिरव्या मिरच्या. मिरची तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. नंतर अर्धा इंच आल्याचा तुकडा, 2 ते 3 चमचे दही, चवीप्रमाणे मीठ आणि थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण छान बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. थोडीशी 1 चमचा साखर पण मी त्यात टाकलेली आहे. तर हे बघा, चटणी आपली आता छान वाटून झाली आहे. चटणी आपल्याला खूप पातळ पण नाही करायची आणि खूप घट्ट पण नाही करायची. वडे बुडवून आणि खाता येतील अशा पद्धतीने. तर हे बघा, तुम्ही बघू शकता इतपत ठीक आपल्याला चटणी बनवायची आहे आणि अगदी बारीक पेस्ट वाटून घ्यायची आहे. तर चटणी आपली आता वाटून झालेली आहे. आता त्याला मी जिऱ्याचा तडका देणार आहे. तर जिऱ्याचा तडका हा ऑप्शनल आहे. तुम्ही जर उपवासाला जिरं खात असाल तरच द्या, नाही दिलं तरी चालेल. अशीही ही चटणी चवीला खूप छान लागते. तर चटणी आपली तयार झाली आहे. आता आपण वड्यांची तयारी करू. तर इथे मी भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत. 2 कप साबुदाणे मी 4 ते 5 तास भिजत ठेवले होते आणि आता ते छान भिजून तयार झाले आहेत. खूप जास्त पण पाणी झालेलं नाही आणि खूप कमी पण नाही, अगदी बरोबर भिजून तयार आहेत. आता मी यात टाकणार आहे 1 कप शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे आलं आणि मिरचीची पेस्ट, अर्धा चमचा जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर. हे सगळं टाकून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. 4 ते 5 बटाटे मी उकडून घेतले आहेत. ते बटाटे किसणीने किसून आपण त्यात टाकून घेणार आहोत. किसणीने किसून घेतल्यामुळे बटाट्याचे तुकडे तुकडे जाता खाली येत नाही आणि वडे छान बाइंडिंगला पण छान करता येतात. तर अशा पद्धतीने बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटे खूप गाळ पण शिजवायचे नाही, अगदी मध्यम शिजवायचे आहेत. आता हे सगळं सारण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता माझं सारण सगळं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण लगेच त्याचे वडे बनवायचे. एकीकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. मध्यम आचेवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. गॅस खूप मोठा करायचा नाही, मीडियम गॅसवरच आपल्याला वडे तळायचे आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने सगळे वडे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. तर वडे आपले आता बनवून झालेले आहेत. आता आपण लगेच ते फ्राय करून घेऊ. तर आधी 1 वडा सोडून बघायचा, कारण बऱ्याच वेळा साबुदाणे वडे विरघळण्याची शक्यता असते तेलात, म्हणून आधी 1 वडा टेस्टिंगला सोडून बघायचा. तो विरघळला नाही तर मग बाकीचे सगळे वडे आपण त्यात टाकून घेणार आहोत आणि मध्यम आचेवरच आपल्याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत वडे दोन्ही बाजूने चांगले परतून घ्यायचे आहेत. तर हे बघा, तुम्ही बघू शकता वडे आपले छान तळून तयार झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही साबुदाणे वडे नक्की करून बघा, तुमचेही खूप छान तयार होतील. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असे साबुदाणे वडे आपले तयार झालेले आहेत. आता मी ते सगळे काढून घेते. तर वडे काढून झाले की लगेच दुसरी बॅच पण आपल्याला तशीच तळून घ्यायची आहे.
तर हे बघा, तुम्ही बघू शकता. मी आता तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. तर हे बघा, अगदी वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट असे वडे तयार झालेले आहेत. तर तुम्हीही अशा पद्धतीने वडे नक्की तयार करून बघा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.